न्यूज फॉरवर्ड. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना माझं आव्हान आहे. बांधवांनो, खरं तर आता रात्र वैरेची आहे. करा आणि माराची वेळ आलेली आहे. आता जर लढलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळेल. कुठल्याही हेव्या देव्याला बळी पडू नका, कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. मोठ्या ताकदीने आजपासून सांगतो तुम्हाला, आज उद्या परवा दिवशीपासून जो तुम्हाला वेळ भेटल, आज उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने आझाद मैदान गाठा. कारण अर्थ विभागामध्ये आपल्या फाईलची अतिशय कोंडी होऊ राहिली. शिक्षण विभाग जरी सकारात्मक असला पण अर्थ विभागामध्ये होणारी कोंडी ही आपल्या पत्त्यावर पडू शकते. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर आपला हा विषय मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी डोक्यांची संख्या असणं खूप गरजेची आहे. आपण मोठ्या संख्येने कुणाचीही वाट न पाहता माझा पगार माझी जबाबदारी प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचा हक्काचा 15,000 20,000 पगार वाढणार आहे आणि आपण सर्व लाभार्थी आहोत. या भूमिकेतून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आझाद मैदान गाठाचं नियोजन करावं. कुठलाही विचार करू नका, रिझर्वेशन नाही किंवा तिकीट बुक होत नाही, वेटिंगवरच आहे, मिळेल त्या गाडीने मुंबई गाठावी, एवढंच आव्हान मी आपल्या महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, माझ्या सर्व भगिनींना करतोय. कारण ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. ही वेळ जर गेली तर पुढचे 4 वर्ष पश्चाताप करायची वेळ येणार आहे. मागं आपण अनेक दिवसापासून आंदोलन करतोय बांधवांनो, पण आंदोलन आता खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंटवर आलेलं आहे आणि आता जर आपण एक चांगल्या त्या ठिकाणी धडक दिली तर निश्चित आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि प्रचलित प्रतिवर्षी टप्पा हा जर पात्रात पाडून घ्यायचा असेल तर आता आपली एकीची शक्ती आणि मोठ्या ताकदीने आपल्याला आझाद मैदान दाखवल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण येत्या सोमवारपासून मोठ्या ताकदीने, मोठ्या संख्येने राज्यातल्या सर्व शाळांमधले किमान 50% शाळांतील शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहील अशी अपेक्षा करतोय. मी स्वतः या ठिकाणी सोमवारी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आपणा सर्वांना आवाहन करतोय. धन्यवाद.